आमच्या वेळी नव्हतं असं काही. असं जेव्हा बोललं जाते, तेव्हा मग काय होतं त्यावेळी? ही उत्सुकता निर्माण होते. काय होतं असं 80-90च्या दशकात, जे आज कुठेतरी हरवलंय? त्या पिढीने सगळे बदल पाहिले, चांगले वाईट सगळे अनुभवून घेतले आणि काळाबरोबर स्वतःलाही बदललं. त्या काळी रुपयाबरोबर पैशाला किंमत होती. 5 पैसे, 10 पैसे, 15 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे ही नाणी चलनात होती. 1 रुपया म्हणजे खूप होतं. 5 पैशाला गोळ्या मिळायच्या. त्या 5 पैशाच्या गोळ्या आठवतायत का? लिंबाच्या गोळ्या, पोपनीस, रावळगाव चॉकलेट, पार्ले किसमिस चॉकलेट, सफेद पेपरमिंटच्या गोळ्या, जेमसारख्या रंगीत गोळ्या, चिंच गोळी, जिरा गोळी आणि ती सोन्यासारखी दिसणारी गोल्ड आणि सिल्वर चॉकलेट. जणू काही खजिनाच मिळालाय. 10 पैशाला बिस्किट आणि त्या बिस्किटांमध्येही व्हरायटी. चिमणीच्या आकाराची बिस्किटं, वर क्रीम लावलेली बिस्किटं. बिस्किटांमध्ये ऑरेंज क्रीम असलेलं बिस्किट भारी लागायचं. आणि आपलं सगळ्यांचं फेवरेट पार्लेजी. चहाबरोबर. भाजी चपाती असायचीच, पण दर रविवारी एक मोठा पेटारा घेऊन सकाळीच एक खारीवाले काका यायचे. चहा पिण्याआधीच आपण सर्वच त्यांची आतुरतेने वाट पाहायचो. ते आले की त्यांच्या मागे फिरायचो. कधी आमच्या दारी हा पेटारा उतरतोय या आतुरतेने. 10 पैशाचा कडक पाव, नाहीतर खारी बटर. किंवा आईने 10 पैशाचं नानकटाई किंवा तो क्रीमवाला केक घेऊन दिला तर मग लॉटरीच लागली. त्यातलं काय घेतलं यापेक्षा ते पेटाऱ्यात काय काय आहे हे वाकून पाहण्यात काय मजा होती ना. आणि सगळ्यात भारी काय माहितीये? चपातीमध्ये साखर टाकून रोल करून खाणं. आत्ताच्या जॅम ब्रेडपेक्षा ते भारी होतं. आजची फ्रँकी पण त्या टेस्टला हरवू शकत नाही. उन्हाळा आला की गोळेवाला यायचा. रंगीत गोळे, लाल, पिवळा, निळा. जीभ रंगीत झाली की एकमेकांना दाखवायचो, माझी जास्त कलर झाली. आपली जीभ कमी रंगीत वाटले तर गोळेवाल्याकडून पुन्हा गोळ्यावर रंग मारून घ्यायचो आणि तोही हसत हसत देत असे. 25 पैशाचा गोळा. तेव्हा हायजॅनिक, बिस्लरी हा प्रकारच नव्हता. 15 पैशाला बर्फाचा पेप्सी गोळा आणि 25 पैशाला दुधाचा सरबत. मेजवानी म्हणजे आईस्क्रीम. तोही सायकलवर एक डब्बा घेऊन यायचा. 15 पैसे ते सर्वात मोठा 60 पैसे. डब्यात खरडून कोनात भरलेले आईस्क्रीम. जेवढे पैसे त्या आकाराचा कोन. असं आता होऊ शकतं का? त्या डब्यातल्या कोनाची चव आत्ताच्या कोनाला कुठे? आणि त्यावेळची कोल्ड्रिंक आठवतं का? लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात एक बाटली मिळाली की फुल हॅपी. नाहीतर मग एक छोटा रसनाचं पॅकेट आणि 6 ग्लास पाणी की झालं सरबत तयार. आणि ती सिगरेट कँडी आठवली का? तोंडात घेऊन सिगरेट पितोय अशी ॲक्टिंग करायचो आणि कुणाला खरं वाटावं म्हणून ती पटकन संपवायचो. आणि तो घंटी वाजवत साखरेची कँडी बनवून देणारा माणूस? आपण कलर सांगायचे, गुलाबी, सफेद. मग आपल्याला हवं त्या डिझाईनमध्ये कँडी बनवून द्यायचा. आणि तो गोड कापूस, गुलाबी, सफेद, त्याला म्हातारीची केस बोलायचो. तोंडात टाकलं की पाणी. चिंगम म्हणजे तर कॉम्पिटिशन. कोण मोठा फुगा फुगवतो. आणि फुगा फुटला की सगळे हसायचं. कोणावर राग काढायचा असेल तर तो बसणार त्या जागी आधीच चिंगम चिकटवून ठेवायचो आणि त्याची फजिती करायचं. आणि ती पानावर मिळणारी कुल्फी आठवली का? कुल्फी विकणारे टोपली डोक्यावर घेऊन यायचे. घरोघरी कमी पण पार्कात किंवा चौपाटीला जास्त असायचे. हातात धरून एका कुल्फीचे 4 तुकडे करून द्यायचे. एक तुकडा तोंडात टाकला की गारे गार. वितळायच्या आधी संपवायची घाई असायची. पण त्या छोट्या कुल्फीतही मोठा आनंद असायचा. आणि सगळ्यांचा फेवरेट वडापाव. तेव्हा जागोजागी वडापावच्या गाड्या नसायच्या. 30 पैशाला वडापाव, पण तोही परवडायचा नाही. आज ऐकलं तरी विश्वास बसणार नाही. त्या काळात गोष्टी खूप छोट्या होत्या. पैसा नव्हता खूप, पण आनंद खूप मोठा होता. आज पैसा आहे, सुबत्ता आहे, जे पाहिजे ते घ्यायची ऐपत आहे, पण आनंद कुठेतरी छोटा झालाय. म्हणूनच 80-90चं बालपण ही फक्त आठवण नाही, ती एक फिलिंग आहे, जी आजही मनात जिवंत आहे. नमस्कार, मी मनीषा. माझं लिखाण आवडलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही काय काय केलंय यातलं नक्की कमेंट करा. काही सूचना असतील तर अवश्य कळवा. पुन्हा भेटू मनातले शब्द घेऊन. शेवटपर्यंत थांबलात